सगळ्यांना हाय. आपण मेसेज बघणार आहोत एअर साईनसाठी, म्हणजे की तूळ, कुंभ आणि मिथुन राशीसाठी. तुमच्यासाठी येणारे 8 दिवस कसे असणार आहेत. ऑलमोस्ट हा महिना संपलेलाच आहे, फेब्रुवारी 2026. पण येणारे हे 8 दिवस आहेत, ह्या एंडिंगपर्यंत तुमच्यासाठी एनर्जीज कशा राहणार आहेत. कुंभ, मिथुन आणि तूळ राशीसाठी हा मेसेज राहणार आहे. तुमच्या एनर्जीज कशा असणार आहेत, कोणत्या एनर्जीजमध्ये तुम्ही या 8 दिवसामध्ये असणार आहे, त्याच्यासाठी हा मेसेज राहणार आहे. एंजल प्लीज प्रोव्हाइड दिस मेसेज माय व्ह्यूअर्स. प्लीज प्रोव्हाइड दिस मेसेज माय व्ह्यूअर्स. तूळ, कुंभ आणि मिथुन राशीसाठी, तूळ, कुंभ आणि मिथुन राशीसाठी काय मेसेज आहे येणारे 8 दिवस. बघूया येणारे 8 दिवस तुमच्यासाठी कसे असणार आहेत. तूळ, कुंभ आणि मिथुन राशीसाठी बघूया कसे असणार आहेत 8 दिवस तुमच्यासाठी. वन मोर कार्ड एंजल. थँक्यू सो मच. ओके, जजमेंटचं कार्ड आहे. ओके, आता बघा मेसेज तुमच्याशी कसे रेझोनेट होतील. प्रत्येकजण वेगळ्या थॉटमध्ये, वेगळ्या विचारांमध्ये असणार आहे, किंवा ह्या 8 दिवसामध्ये काही गोष्टी चेंज होणार आहेत तुमच्या लाईफमध्ये. जजमेंटची एनर्जी असते बॉटममध्ये. जजमेंटमध्ये हे आहे की तुम्हाला एक चान्स हवा आहे कोणत्या तरी गोष्टीसाठी, आणि तुम्ही खूप शोधताय तो चान्स, पण तो चान्स येतोय तुमच्याकडे. पण हा चान्स आला ना तर नक्की तो चान्स घ्या. म्हणजे ज्या गोष्टीचा आता विचार करता की तुम्हाला वाटतं की ह्या महिन्यामध्ये ती गोष्ट व्हावी, तर नक्की डेफिनेटली तुम्ही तो चान्स घ्या, काही हरकत नाही आहे. कार्ड खूप छान आलेलं आहे. मला वाटतं तुम्हाला कोणीतरी स्टॉक करत आहे. स्टॉक म्हणजे तुमच्यावर कोणीतरी नजर ठेवून आहे, आणि तुम्हाला ते बोलत नाही आहेत पण तुम्हाला स्टॉक करतात आहे. मग सोशल मीडियावरून असू शकतं, किंवा तुमच्याशी फोनद्वारे कनेक्ट होण्याचा प्रयत्न करतात आहे. काही का असे ना, पण तुमच्यावर थोडंसं स्टॉक चाललेलं आहे. तुमच्या लक्ष ठेवून कोणी ना कोणीतरी आहे. डेफिनेटली ह्या व्यक्तीला तुमच्याशी बोलायचं आहे, पण मॅच्युअर नाही आहे हा व्यक्ती. ओके, हा व्यक्ती मॅच्युअर नाही आहे तुमच्याशी. ज्याला आपण बोलायचं आहे किंवा ज्याला कम्युनिकेशन तुमच्याशी करायचं आहे तो मॅच्युअर नाही आहे. आणि रास पण तीच आलेलं आहे. कुंभ, मिथुन आणि तूळ राशीसाठीच हा मेसेज आलेला आहे. ओके, किंवा तुम्हाला कोणाला तरी बोलायचं असेल, किंवा तुम्ही स्टॉक करत असेल कोणाला तरी, तुम्हाला इच्छा असेल कोणाशी तरी बोलण्यासाठी, किंवा तुम्हाला तो व्यक्ती प्रिपेअर वाटत नसेल. ओके, तुम्हाला वाटत नाही की स्ट्रॉंगली त्याच्याशी बोलावं का, म्हणजे तितका फेथफुल आहे का आणि ट्रस्टफुल आहे का, थोडंसं तुम्हाला डाऊट चाललेला असेल, असं पण असू शकतं. आणि हे येणाऱ्या 8 दिवसामध्ये तुमची एनर्जीज आहे. क्वीन ऑफ पेंटिकल्समध्ये खूप छान एनर्जीज आहेत. ओके, बॅलन्स करण्याचा प्रयत्न करताय. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे एक कम्फर्ट झोन जो तुमचा आहे ना, त्या कम्फर्ट झोनमध्ये तुम्ही तुमच्यासाठी कुठल्या गोष्टी आता व्यवस्थित आहे तुमच्या, म्हणजे तुमच्यासाठी कुठल्या गोष्टी तुम्ही घेतल्या पाहिजेत ह्याचा थोडासा विचार करताय. मला वाटतं घाई गडबड आता तुम्ही करणार नाही, शांतपूर्वक सगळ्या गोष्टींचा निर्णय घेणार आहात. ओके, पेंटिकल्समध्ये फायनान्शियली पण गोष्टी येतात आहे. आणि दुसरं महत्त्वाची गोष्ट, इमोशनल लेवलवर जरीही कुठं तुम्ही थोडंसं हे होत असाल तर तिथंसुद्धा तुम्ही सगळ्या गोष्टी विचार करून करणार आहात. ओके, 7 ऑफ कपची एनर्जी झालेलं आहे. 7 ऑफ कपमध्ये खूप ऑप्शन आहेत तुमच्या पुढे, किंवा पुढे जाऊन तुमच्याकडे खूप ऑप्शन येतील. म्हणजे जॉबसाठी, रिलेशनसाठी, न्यू कोणत्याही आयडियांसाठी, किंवा बऱ्याच गोष्टींसाठी तुमच्याकडे काही ऑफर पण येऊ शकतात, किंवा नवीन गोष्टी तुमच्याकडे येऊ शकतात. फक्त तुम्हाला डिसाईड करायचं तुम्हाला काय निवडायचं आहे. ओके, आणखीन चेक करूया तुमच्यासाठी काय मेसेज येतोय. तूळ, कुंभ आणि मिथुन राशीसाठी येणाऱ्या या आठवड्यामध्ये काय मेसेज आहे आणखीन चेक करूया. तुमच्याशी जसे मेसेज रेझोनेट होईल तसे मेसेज घेत चला. आपण जास्त लॉंगमध्ये व्हिडिओ करत नाही आहे, कारण आता सगळ्यांना तसं बघण्याचे हे पण नसतं आहे ना, त्याच्यामुळे जितकं शक्य होईल तेवढं कमी वेळेमध्ये पण अधिक माहिती देण्याचा प्रयत्न करूया आपण. कुंभ, तूळ आणि मिथुनसाठी काय मेसेज आहे का येणाऱ्या ह्या आठवड्यामध्ये, त्यांच्यासाठी कशी एनर्जीज असणार आहे किंवा काय गोष्टी असणार आहेत त्यांच्यासाठी. प्लीज प्रोव्हाइड दिस मेसेज. 2 कार्ड्स. ओके, वन मोर कार्ड प्लीज. विंडो. ओके, राईट. तुम्ही ना खूप गोष्टींना हँडल खूप केलं आहे चांगल्या पद्धतीने. म्हणजे जेवढं तुमची क्षमता नाही आहे त्याच्यापेक्षा पण अधिक जेवढं होईल तेवढं गोष्टींना हँडल खूप छान पद्धतीने केलं आहे. अंडरस्टँडिंग तुमची खूप चांगली आहे. ओके, तुम्हाला गोष्टी कशा हँडल करायच्या, समोरच्या व्यक्तीला कसं हँडल करायचं तुम्हाला बखूबी माहीत आहे. तुमच्याकडे ते एक स्किल पॉवर आहे. ओके,
ग्रोथ हवं आहे तुम्हाला कोणत्या ना कोणत्या तरी गोष्टीमध्ये, रिलेशनमध्ये असू शकतं, तुमच्या जॉबमध्ये तुम्हाला ग्रोथ हवे, तुम्हाला आता तिथं स्टॉप राहायचं नाही आहे, तुम्हाला पुढे घेऊन चांगल्या गोष्टी जायचं आहे, ग्रोथ हवे तुम्हाला. किंवा तुमच्या हेल्थविषयी पण हे कार्ड असू शकतं की तुम्हाला त्या गोष्टीमध्ये आत्ता सध्या हेल्थमध्ये पण ग्रोथ हवी असेल. ग्रोथमध्ये चांगले चेंजेस, चांगला सुधार काहीतरी तुम्हाला हवं आहे. रिपेअर, आता मेसेज तुमच्याशी कसे रेझोनेट होतात आहे बघा. केअरफुली जितक्या होईल तेवढ्या गोष्टी रिपेअर करण्याचा प्रयत्न करताय, जितकं होईल तेवढं चांगलं ठेवण्याचा प्रयत्न करताय. नाते असू देत किंवा तुमच्या आजूबाजूला ज्या लोकांचा घेराव आहे तर त्यांच्यासोबत तुम्हाला जितकं चांगलं होईल तितकं राहण्याचा तुम्ही प्रयत्न करताय. जितक्या गोष्टी थोडं त्यांच्याशी मिळतं जुळतं घेण्याचं तुमच्याकडे ते स्किल पॉवर डेफिनेटली आहे. मी जसं म्हणलं क्वीन ऑफ कपची जेव्हा क्वीन ऑफ पेंटिकल्स ज्या वेळेला आलेलं तर तुमच्यामध्ये स्किल पॉवर आहे ते डेफिनेटली. विंडोज, ओपन द विंडोज ऑफ युअर सोल्स. ओके, तुमच्याकडे काही विंडोज आहेत किंवा विंडोज खुलल्या जाणार आहेत, तुमच्याकडे काही गोष्टी तुमच्याकडं समजल्या जाणार आहेत, पण ह्या गोष्टी चांगल्या असणार आहेत. ओके, तुम्हाला पुढे जाऊन फ्युचरमध्ये काही या गोष्टींचा त्रास होणार नाही, तुम्हाला चांगल्या गोष्टीचं तुमच्या लाईफमध्ये येणार आहेत. सनची एनर्जीज आहेत त्या. येस, तुम्हाला फक्त स्ट्रॉंग राहायचं आहे. ह्या गोष्टी तुमच्यासाठी खूप चांगल्या पद्धतीने येणार. जेव्हा सनची एनर्जीज येते ना त्यावेळेला समजून जायचं की ज्याही गोष्टी तुमच्याकडे येणार आहेत ना ते तुम्हाला स्ट्रॉंग करण्यासाठी येणार आहेत, तुम्हाला खऱ्या खोट्या माहिती पडण्यासाठी ते विंडोज खोलले जाणार आहेत. ओके, युनिवर्स असं काही ना काहीतरी आयोजित तुमच्यासाठी करतील की त्या विंडोज, त्या गोष्टी तुमच्यापर्यंत पोहोचल्या पाहिजेत. आणखीन काय येतं तुमच्यासाठी चेक करूया. युनिवर्सचा मेसेज आहे, एंजलचा मेसेज आहे तुमच्यासाठी. आणखीन काय गोष्टी येतात आहे आपण बघूया. तूळ, कुंभ आणि मिथुन राशीसाठी बघूया. युनिवर्स कार्ड मी खूप दिवस झाले घेतले नाही, तर आपण चेक करूया कोणत्या एनर्जीज तुमच्यासाठी येतात आहे. ओके, खूप छान. पॉझिटिव्ह अफर्मेशन तुम्हाला बोलायचे आहे. म्हणजे तुम्ही रिलेशनशिपमध्ये अडकला असेल किंवा तुम्ही जॉबमध्ये अडकला असेल किंवा तुम्ही इतर कोणत्याही गोष्टीमध्ये अडकत असेल, तुम्हाला बिलीव जर तुमचा वाढवायचा आहे, तुमचा स्ट्रॉंगपणा जर तुम्हाला वाढवायचा आहे. येस, जशी ग्रोथ तुम्हाला जशी ग्रोथ हवी ना ती जर ग्रोथ किंवा काही गोष्टी तुम्हाला जर पॉसिबल होत नसेल तर पॉसिबल तुम्हाला डेफिनेटली करायला सांगतात आहे. पॉझिटिव्ह अफर्मेशन टाकायचे आहेत तुम्हाला. तुमच्या ड्रीमवर तुम्हाला काम करायचं, तुमचं स्वप्न काय त्याच्यावर तुम्हाला लक्ष द्यायचं आहे. बिलीव स्वतःवर ठेवायचं आहे आणि फक्त रिसीव मोडमध्ये राहायचं आहे. आय ड्रीम्स, आय बिलीव अँड आय रिसीव. ओके, पॉझिटिव्ह अफर्मेशन रोज जर तुम्ही हे बोललात तुमच्यासाठी हा खास मेसेज आहे की तुम्ही अशा कोणत्या गोष्टींमध्ये जर स्टक झालेला असेल तर तुम्हाला ह्या पॉझिटिव्ह अफर्मेशन बोलायचं आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुमचे ड्रीम्स काय ते क्लिअरली तुम्हाला युनिवर्सला सांगायचे आहे. तुमचा बिलीव युनिवर्सवर किती आहे, स्वतःवर किती आहे, हा तुम्हाला क्लिअर करायचा आहे आणि तुम्ही त्या रिसीव्ह मोडमध्ये आहात हे पण तुम्हाला सांगायचं आहे. ओके, आणखीन चेक करूया तुमच्यासाठी काय मेसेज आहे. आपण याच्यातून आणखीन एकच कार्ड घेऊया आणि चेक करूया तुमच्यासाठी काय मेसेज येतोय. वाव, खूप छान मेसेज. हो, पॉझिटिव्ह थिंकिंग, सेल्फ लव्ह. वाव, खूप छान आलेत. बॉटमची एनर्जीज काय, बिलीव्ह इन युनिवर्स. ओके, येस. तूळ आणि मिथून, कुंभराज्यांची पण आहे ना, तुम्हाला पूर्णपणे युनिवर्सची ब्लेसिंग आहे आणि तुम्हाला फक्त तुमच्यावर, स्वतःवर आणि युनिवर्सवर विश्वास ठेवायचा. तुमच्यासाठी काहीतरी अशा गोष्टी 8 दिवसामध्ये तयार होतील किंवा तयार केल्या जातील. फक्त पॉझिटिव्हमध्ये राहायचं तुम्हाला. पॉझिटिव्ह अफर्मेशन कन्फर्मेशन आले, पॉझिटिव्ह अफर्मेशन द्यायच्यात आणि पॉझिटिव्ह थिंकिंगमध्ये, सेल्फ लव्हमध्ये राहायचं. म्हणजे स्वतःवर खूप प्रेम करा. ओके, तुम्ही एवढे छान आहात ना, तर तुम्ही स्वतःवर प्रेम करा, स्वतःला वेळ द्या, स्वतः काय आहे ते पण बघा. तुमचं आयुष्य, तुमच्या लाईफमध्ये कोणी इतर लोकांनी इंटरफेअर नाही केलं पाहिजे आणि तुम्ही नेहमी सेल्फ लव्हमध्ये राहिले पाहिजे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे इतरांपेक्षा तुम्ही स्वतःवर प्रेम करणं हे खूप महत्त्वाचं आहे आणि तुम्हाला सांगण्यात पण येतं पॉझिटिव्ह थिंकिंगमध्ये आणि सेल्फ लव्हमध्ये राहण्याचा. ओके, आत्ताचा हा ओव्हरऑल मेसेज होता. हा मेसेज अर्थ साईनसाठी असणार आहे, वृषभ, कन्या आणि मकर राशीसाठी असणार आहे. येणारा हा फेब्रुवारीचा आठवडा तुमच्यासाठी कसा असणार आहे आपण चेक करूया. अर्थ साईनसाठी काय मेसेज आहे का, येणारा आठवडा त्यांच्यासाठी कसा असणार आहे. वृषभ, मकर आणि कन्या राशीसाठी हा येणारा आठवडा कसा असणार आहे, काय एनर्जीज असणार आहेत त्यांच्या. ओ वाव, वन मोर कार्ड एंजल प्लीज, वन मोर कार्ड, one card please. Oh, thank you so much. हे बघा, आता तुमच्याशी मेसेज कसे रेझोनेट होतात ते बघा. पेज ऑफ वॉन्डची एनर्जी झालेले आहे.
वेट करताय तुम्ही. ओके, वृषभ, कन्या आणि मकर ज्यांची पण आहे ना, त्यांच्यासाठी हा खास मेसेज आहे. वेट करताय कोणत्या तरी मेसेजच्या, किंवा तुम्हाला फ्युचरमध्ये अशा काही गोष्टी डिसाईड करताय तुम्ही, जे फ्युचरमध्ये तुम्हाला करायचे. प्रेझेंट आणि फ्युचरसाठी काहीतरी असं तयार करताय, काहीतरी न्यू आयडिया, न्यू गोष्टी, न्यू रिलेशनशिप, तिथं पुढे कसं जाईल काय, असा काहीतरी विचार तुम्ही करताय. ओके, रोमॅन्स येतं तुमच्या लाईफमध्ये, प्रपोजल कोणीतरी घेऊन येतं, तुमच्याकडे कोणी अट्रॅक्ट असेल, कोणीतरी आकर्षित तुमच्याकडे असू शकतं. तुमच्यासाठी हे मेसेज येते. वॉटर साईनचीच काय हे येते, तुमच्याकडे वॉटर साईनमधलं कोणीतरी येणार आहे. वॉटर साईनमध्ये जर हा पर्सन तुमच्याकडे आला तर येस तुमच्याकडं येईल, किंवा मॅरेज प्रपोजलसाठी सुद्धा येऊ शकतो ते व्यक्ती तुमच्याकडे. मीन, कर्क आणि वृश्चिक राशीसाठी हा मेसेज आहे. मेसेज नाही आहे, असा व्यक्ती तुमच्या लाईफमध्ये हा येऊ शकतो, म्हणजे या राशीचा व्यक्ती तुमच्यासाठी येऊ शकतो. वॉटर साईनची एनर्जी त्याच्यासाठी सांगते. ओके, तुम्ही पूर्ण डिवाइनली ब्लेस्ड आहात. ओके, एंजेलिक पॉवर आहे तुमच्याकडं, आणि एंजलचे पूर्ण डिवाइनली ब्लेस्ड आहात. ज्याही इष्टदेवतांना मानतात त्यांच्याकडून पूर्ण ब्लेस्ड आहात. आता मला असं वाटतं तुम्ही इथे मागणार आहात आणि इथं गोष्टी पूर्ण होणार. हा आठवडा तुमच्यासाठी डेफिनेटली खूप छान जाणार आहे. स्वतःकडे लक्ष द्या. ओके, स्वतः थोडंसं प्रोटेक्शनमध्ये राहण्याचा प्रयत्न करा. काही एनर्जीज आजूबाजूला थोड्याशा हे आहेत तुमच्या. बाकी ओव्हरऑल मेसेज हा तुमच्यासाठी ह्या आठवड्याचा खूप छान असणार आहे. आणखीन काय मेसेज आहे तुमच्यासाठी बघूया. फटाफट मेसेज आपण चेक करूया, तुमच्यासाठी काय मेसेज असणार आहे. अर्थ साईनसाठी, अर्थ साईनसाठी काय मेसेज आहे. अर्थ साईनसाठी काय मेसेज आहे. कन्या, वृषभ आणि मकर राशीसाठी काय मेसेज आहे. कन्या, वृषभ आणि मकर राशीसाठी काय मेसेज आहे. येणाऱ्या आठवड्यामध्ये काय आहे त्यांच्याकडे. लिसनिंग, लिसनिंगचा मेसेज आलेला आहे. ओके, वन मोर कार्ड. ॲडव्हेंचर, वन मोर कार्ड. ट्रे. हा ओव्हरऑल सगळ्याच गोष्टींसाठी आलेला आहे. फॉरगिव्हनेस, बॉटमची एनर्जीज. युनिवर्स असं तुम्हाला कुठेतरी सांगतात आहे की तुम्हाला कोणाला तरी माफ करायचं. ओके, रिलेशनमध्ये तुम्हाला ट्रस्ट नसेल एखाद्या व्यक्तीवर, किंवा तुम्ही थोडंसं डाऊटमध्ये त्यांना घेऊन राहत असाल, तर तुम्हाला त्यांना माफ करायचं आहे. किंवा तुमच्याकडे कोणीतरी माफी मागण्यासाठी येऊ शकतं, किंवा तुम्हाला सॉरी बोलण्यासाठी पण येऊ शकतं. ओके, कोणत्या गैरसमजामध्ये राहू नका. सगळ्या गोष्टी नेहमी म्हणतो ना, असं बघून देखूनच सगळ्या गोष्टींवर विश्वास करा. लगेच बिलीव ठेवू नका त्या गोष्टींवर. ओके, आपण स्वतः बघा त्या गोष्टी आणि नंतरच बिलीव ठेवा. ओके, त्यावेळेला ट्रस्ट ठेवा त्यावेळेला, आणि नेहमी एक चांगल्या अंडरस्टँडिंगमध्ये राहा. ओके, लोकांनी म्हणजे इतर लोकांनी सांगितल्यानंतर आपल्या मनामध्ये तो गैरसमज करून घेऊ नका. ओव्हरऑल हा मेसेज आहे तुमच्यासाठी. ॲडव्हेंचर खूप छान आहे. जर तुमचं प्लॅनिंग कुठं ठरलेलं असेल जाण्यासाठी, किंवा तुम्ही असा विचार करत असेल, ओके, बोथ ऑफ यू, तुमच्या दोघांसाठी मेसेज आहे. तुम्ही जर असा विचार करत असाल तर तुमच्यासाठी खूप छान हा मेसेज आहे. आणि असं काहीतरी प्लॅनिंग पण तुम्ही त्या आठवड्यामध्ये फॅमिलीसोबत किंवा तुम्ही जाऊ शकता. स्ट्रॉंग आहात, हळूहळू स्ट्रॉंगपणा येतो तुमच्यामध्ये. स्ट्रॉंगपणा यायला लागला, किंवा तुम्हाला स्ट्रॉंग आता राहण्याची गरज नाही आहे. तुम्ही स्ट्रॉंग डेफिनेटली रिलेशनशिपसाठी हा मेसेज येतो आहे. काही गोष्टी तुमच्यासाठी ट्रस्टफुल नसतील, जसं फॉरगिव्हनेसचं कार्ड आलेलं आहे. तुमच्याकडे एखादा व्यक्ती जर क्षमा माफी मागण्यासाठी, सॉरी बोलण्यासाठी आलं, तर तुम्हाला मोठ्या मनाने त्याला सॉरी एक्सेप्ट करायचं आहे आणि तुम्हाला माफ करायचं आहे. ओके, हा तुमच्यासाठी मेसेज आहे. एंजलचा मेसेज पण चेक करूया तुमच्यासाठी काय गायडन्स राहील. अर्थ साईनसाठी, वृषभ, कन्या आणि मकर राशीसाठी काय मेसेज आहे. एंजल काय मेसेज आहे त्यांच्यासाठी. वृषभ, कन्या आणि मकर राशीसाठी काय मेसेज आहे. द सोल्युशन विल इम्प्रूव्ह. ओके, कॉम्प्रोमाइज आलेलं आहे. बॉटमची एनर्जीज बॉटममध्ये आहे ती एनर्जी. तर तुमच्याकडे ना आत्ता ज्या गोष्टींवर सोल्युशन तुम्ही जर युनिवर्सकडे मागत असाल, किंवा कसं गोष्टी, जसं फॉरगिव्हनेसचं कार्ड आलं आहे, तुम्हाला सगळ्या गोष्टींमधून या आठवड्यामधून सगळ्या गोष्टींवर सोल्युशन मिळणार आहे. येत्या ह्या आठवड्यामध्ये तुम्ही ज्या गोष्टींमध्ये आत्ता विचार करताय, किंवा तुम्हाला वाटतं ह्या गोष्टीतून कसं निघायचं, तर त्याच्यावर काही ना काहीतरी युनिवर्स तुम्हाला सोल्युशन देणार आहेत. ओके, उपाय देणार आहेत. तुमच्याकडे काही ना काहीतरी मेसेज तुमच्यापर्यंत पोहोचवले जातील, किंवा तुमच्याकडे असं काहीतरी गोष्टी दिल्या जातील. एखाद्या व्यक्तीबरोबर भेट करून तुमची दिली जाईल, जेणेकरून तुमच्याकडं
म्हणजे तुमची एक हेल्प होईल. यासाठी हा मेसेज आहे तुमच्यासाठी. युनिवर्सचा काय मेसेज आहे आपण चेक करूया. वॉटर साईनसाठी निगेटिव्हिटी बॅकफायर झालेलं आहे. ओके, इव्हल स्पेल तुमच्यावर कोणी काही केलेलं असेल किंवा तुम्ही थोडंसं एका अशा एनर्जीजमध्ये थोड्या राहत असाल. क्वीन ऑफ कपची जशी एनर्जी आहे की जसं मी तुम्हाला बोलले की तुमच्या आजूबाजूला एनर्जीज बघा. तुम्ही व्हिडिओ थोडासा स्किप करून बघू पण शकता. तुमच्यासाठी मी हे कार्डवर काय बोललेले होते, कारण तुम्हाला असं आलेलं आहे की तुमच्या एनर्जीज थोड्याशा आजूबाजूला हे नाहीत, पण तुम्हाला कन्फर्मेशन दिलेलं आहे की तुमच्याकडून त्या बॅकफायर झालेल्या आहेत. तुमच्या आजूबाजूला ज्या काही तुमचा ओरा आता चांगला होता आहे. ओके, बॅकफायर झालेल्या आहेत त्या गोष्टी तुमच्यापासून. युनिवर्सचा मेसेज आहे म्हटल्यानंतर खूप छान. हो, ॲट्रॅक्ट लव, मनी अँड सक्सेस येते तुमच्याकडं. दुसरं कार्ड घ्यायची गरजच नाही आहे. बॉटमची एनर्जीज किती सुंदर आले बघा. हार्डवर्क इज द टुमॉरो फॉर सक्सेस. ओके, आत्ता जर हार्डवर्क केलात ना, फ्युचरमध्ये तुमच्यासाठी सक्सेस फक्त सक्सेस असणार आहे. ॲट्रॅक्ट लव, मनी अँड सक्सेस. ओके, तुमच्याकडे डबल कन्फर्मेशन सक्सेस चाललेलं आहे. तुमच्यासाठी हा आठवडा खूप छान जाणार आहे. आता जर तुमच्याकडे काही गोष्टी येत असतील ना, एखादा व्यक्ती तुमच्याकडे आला, तुम्हाला क्षमामाफी करायची, तुमचे कर्म चांगले करायचे, क्लिअर करायचे आणि तुम्हाला पुढे चालायचं. तुमच्यासाठी काही ना काहीतरी असं युनिवर्स एक तयार करून काही ना काहीतरी देणार ना, की ते तुमच्यासाठी योग्य आणि व्यवस्थित असणार आहे. तुमचे रस्ते खुलले जाणार आहेत. ओके, एक प्रकारे. थँक्यू सो मच. आजचा मेसेज, आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला नक्की सांगा. थँक्यू सो मच.